नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाबद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। तर प्रकरण 7 आहे भारतातील बेरोजगारी या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर पहिला आहे बेरोजगारीचा अर्थ आपण पाहणार आहोत। बघा, मग त्यामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना पाहायचा आहे। भारत हा विकसनशील देश आहे आणि जगात वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था आहे। भारताच्या विकासामध्ये बेरोजगारीची समस्या हे एक मोठं आव्हान असून आकृती 7.1 मध्ये भारतातील बेरोजगाराच्या समस्येची आपल्याला कल्पना येते। म्हणजे इथं काय दाखवलेले आहेत, काही प्रमाणात काय दाखवलेले आकृती 7.8 मध्ये इथं रोजगार दाखवलेले आहेत, तर इथं काय दाखवलेले आहेत, बेरोजगार आहेत। इतके प्रमाणात आपल्याकडं बेरोजगार आहेत। बघा, बेरोजगारामुळे नवी साधन संपत्ती वाया घालवण्यासारखे आहे। दीर्घकालीन बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणावर वाढणारे दारिद्र्य व संथ गतीने होणारा आर्थिक विकास दर्शविते। बहुतांश तरुणांना बेरोजगारी सामोरे जावे लागते। तरुण वर्ग हा मोठी साधन संपत्ती, आर्थिक विकास व तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती व गुरुकिल्ली आहे। भारत हा तरुणांचा देश आहे, म्हणून तरुणातील बेरोजगारी हे 21व्या शतकातील भारतासमोरील एक मोठे आव्हान आहे। मग रोजगार संधी व लोकसंख्येतील वाढ यामध्ये असमतोल दिसून येतं। यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी काय झालेला आहे, वाढलेला आहे। बेरोजगार म्हणा, अनुत्पादक समाज म्हणा, विघातक आणि देशविरोधी कामात ते गुंतलेली दिसतात। तर विद्यार्थ्यांनो, आता आपण बेरोजगाराची प्रकार आणि अर्थ पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण बेरोजगारीची अर्थ पाहूयात। साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्यास आपण बेरोजगारी असे म्हणतात। अर्थातच बेरोजगारी ही या संदर्भात अभ्यासता येते। कामाचे स्वरूप, काम करणारा वयोगट, श्रमाची मागणी व पुरवठा, प्रचलित वेतन दर, वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात अभ्यासता येतो। त्यामुळे आर्थिक वृद्धीचा दर पुरेसा वेगवान नाही। बेरोजगारीचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही। एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या NSSO सांख्यिकीय माहितीनुसार भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करते अशा व्यक्तीस बेरोजगार म्हणतात। दुसरं म्हणजे जे 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार असं म्हणतात। आता पुढचं आहे, जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती असे म्हणतात। तुम्हाला माहीत हवं मध्ये अनैच्छिक बेरोजगार ह्या मुद्द्यांविषयी आपल्याला पाहायचं आहे। ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात, परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही। दुसरा आहे ऐच्छिक बेरोजगारीमध्ये जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते परंतु त्यांची काम करण्याची इच्छा नसते। अर्ध बेरोजगारी ही अशी स्थिती होय की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा कनिष्ठ पातळीवर त्यांना काम करावे लागते। पूर्ण बेरोजगार म्हणजे ही अशी गृहीत स्थिती आहे की ज्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेने कार्यरत असतात। अशा प्रकारे बेरोजगारीचे अनैच्छिक, ऐच्छिक, अर्धबेकारी, पूर्ण रोजगार ह्यासारख्या गोष्टीबद्दल आपण ॲडिशनल माहिती घेऊ शकतो। आता आपल्याला बेरोजगारीचे प्रकार याविषयी माहिती पाहायचं आहे। बेरोजगारीचा प्रकार बघा, बेरोजगारीचे विविध प्रकार आहेत, त्यामध्ये आपण त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आपल्याला करता येते। बेरोजगारीचे ग्रामीण रोजगारी आणि शहरी बेरोजगारी असे दोन प्रकार असून ग्रामीण बेरोजगारीचे हंगामी बेरोजगारी आणि छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी असे दोन प्रकार आहेत। तर शहरी किंवा नागरी बेरोजगारीचे सुशिक्षित बेरोजगारी, त्यामध्ये औद्योगिक बेरोजगारी आहे, त्याचा प्रकार आहे तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी हे त्याचे प्रकार आहेत। अशा प्रकारे ग्रामीण बेरोजगारी बद्दल आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, माहिती पाहायचं आहे। त्यामध्ये हंगामी बेरोजगारी बद्दल आपण माहिती पाहूया। बघा, ग्रामीण भागातील बेरोजगारीला ग्रामीण बेरोजगारी म्हणतात। ग्रामीण बेरोजगारीचे दोन प्रकार आहेत।
हंगामी बेरोजगारी, हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 7 महिन्यांसाठी बेरोजगार राहते. शेतीशिवाय स्थल परत्वे हंगामी बेरोजगार ही ही पर्यटन, मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखाना कामगार, बर्फ फॅक्टरी कामगार व मासेमारी इत्यादी व्यवसायांमध्ये ते आढळून येते. दुसरं आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. बघा, सामान्यतः भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात. त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती एका विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे जिथे अतिरिक्त मनुष्यबळ असून त्यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. म्हणजे शेतजमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी निर्माण करतो. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. संयुक्त कुटुंब पद्धती म्हणा, पर्यायी रोजगाराचा अभाव म्हणा, शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार इत्यादी छुप्या बेरोजगारीचे काय आहेत? कारणे आहेत. बघा, आता आपल्याला नागरी बेरोजगारी किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, बेरोजगारीचा प्रकारामध्ये दुसरा आहे शहरी बेरोजगारी. या प्रकाराविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर शहरी भागात जे बेरोजगार आढळतात त्यास नागरी बेरोजगारी असं म्हणतात. खालीलप्रमाणे नागरी बेरोजगारीचे प्रकार आहेत. पहिला आहे सुशिक्षित बेरोजगारी. याविषयी आपण माहिती पाहूया. पहा, काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही त्यास आपण काय म्हणतो? सुशिक्षित बेरोजगारी असं म्हणतो. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्ण शिक्षण, पदवीधारक व पदव्युत्तरांमध्ये आपल्याला दिसून येतो. मग शिक्षणाप्रती उदासीनता, पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य म्हणा, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव, रोजगाराच्या संधी व सुशिक्षितांमधील असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची काय आहेत? कारणे आहेत. अशा प्रकारे सुशिक्षित बेरोजगारांमध्ये काय काय येतो? काम करण्याची इच्छा असूनही त्या किंवा शिक्षणाची पात्रता असूनही त्यांना रोजगार मिळत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो? सुशिक्षित बेरोजगार म्हणून. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर किंवा पदवीपूर्ण शिक्षण झाल्यावर पदवीधारक व पदव्युत्तरांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. मग शिक्षणाप्रती त्यांच्यामध्ये काय असतं? उदासीनता असतो, पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा काय असतो? अभाव असतो, रोजगाराच्या संधी व सुशिक्षितांमधील असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची काय आहेत? कारणे आहेत. पुढचं आहे औद्योगिक बेरोजगारी. बघा, शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारास औद्योगिक बेरोजगारी असे म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा काय आहे? एक प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकारक्षमता, उद्योगाचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची काय आहेत? मुख्य कारणे आहेत. अशा प्रकारे शहरातील कारखाने किंवा उद्योगातील बेरोजगारास औद्योगिक बेरोजगारी असं म्हणत असून हे कामगार कुशल किंवा काय असतात? अकुशल असतात. हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. म्हणजे मंद औद्योगिक वृद्धी म्हणा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव म्हणा, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी कार्यक्षमता, उद्योगाचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता ही औद्योगिक बेरोजगारीची काय आहेत? मुख्य कारणे आहेत. औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकार आहेत ते आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तांत्रिक बेरोजगारी. याविषयी आपण माहिती पाहणार आहे. औद्योगिक बेरोजगारीचे खालील प्रकारामध्ये आपण काय पाहणार आहोत? तांत्रिक बेरोजगारी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर तंत्रज्ञानातील बदलांमुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला जातो, प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात. उदाहरणार्थ संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी. पुढचा आहे संघर्षजन्य बेरोजगारी. पुढचा प्रकार आहे संघर्षजन्य बेरोजगारी. याविषयी आपण माहिती पाहूयात. बघा,
उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी होय. ह्या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप इत्यादीमुळे निर्माण होते. संघर्षजन्य बेरोजगारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. चक्रीय बेरोजगारी, व्यापार चक्रातील तेजी मंदींपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात. पुढचं आहे चक्रीय बेरोजगारी, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, व्यापार चक्रातील तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेरोजगारीस आपण काय म्हणतो? चक्रीय बेरोजगारी असं म्हणतो. बघा, चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? व्यापार चक्रातील तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी असं म्हणतात. मंदीच्या काळात प्रभावी मागणी घडते, त्यामुळे उत्पादकांचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. परिणामी उत्पादक गुंतवणूक व वस्तूच्या उत्पादनात घट करतो. उत्पादनात घट झाल्याने रोजगारात घट होते. परिणामी कामगारांना बेरोजगारीस सामोरे जावे लागते. पुढचा आहे संरचनात्मक बेरोजगारी, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पुढचा आहे संरचनात्मक बेरोजगारी. बघा, देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते. हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. अर्थव्यवस्थेमधील मूलभूत बदल म्हणा, सरकारी धोरणांमध्ये झालेले बदल म्हणा, किंवा भांडवलाचा तुटवडा, उद्योगाचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादी. म्हणजे ही एक दीर्घकालीन अवस्था आहे. उपलब्ध रोजगार व कामगाराचे कौशल्य यातील तफावतींमुळे संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. उदाहरणार्थ म्हणजे घोडागाडीची जागा आता ऑटो रिक्षाने घेतली आहे. संगणकांमुळे टंकलेखक बेरोजगार झाले, कारण त्याचे कौशल्य व उपलब्ध रोजगारात तफावत आहे. अशा प्रकारे आपण संरचनात्मक बेरोजगारी याविषयी माहिती पाहिलेली आहोत. आता बेरोजगाराची कारणे काय काय होते ते पाहू. त्यामध्ये पहिलं कारण आहे रोजगारांव्यतिरिक्त वाढ. पहिलं कारण काय आहे? रोजगारांव्यतिरिक्त वाढ. बघा, भारतातील रोजगाराचा वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. भारतातील रोजगाराचा वृद्धीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फारच कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्या इतका तो काय आहे? पुरेसा नाही. त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. त्याचं कारणच काय आहे? बेरोजगारी हे काय झालेलं आहे? प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. पुढचं आहे श्रमशक्तीतील वाढ. पुढचं आहे श्रमशक्तीतील वाढ. हे आता आपण पाहणार आहोत. बघा, मृत्यूदर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या मात्र वाढली आहे. म्हणजे औषधोपचार, सुधारित आरोग्यामुळे, तंत्रज्ञानामुळे मृत्यूदर हे काय झालं? वेगाने घटलेलं आहे, पण त्या प्रमाणात जन्मदर हे काय झालेलं आहे? कमी झालेलं नाही. त्यामुळे काय होतं? देशाची लोकसंख्या मात्र अफाट असं वाढलेलं असून यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला असून त्यातून काय झालेलं आहे? बेरोजगारी हे काय झालेलं आहे? वाढ झालेली आहे किंवा बेरोजगारी वाढलेली आहे. त्यानंतरचं आहे यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. हे एक बेरोजगारीचं महत्त्वपूर्ण कारण आहे. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. बघा, भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कार्यक्षमतेने काम करणाऱ्या मनुष्यबळामुळे देशांकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते. परंतु उद्योगांबरोबरच शेती क्षेत्रात देखील कामगाराच्या जागी भांडवलाचा वापर होत आहे. जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे व मनुष्यबळ मर्यादित आहे तिथे स्वयंचलित यंत्राचा वापर योग्य ठरतो. इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानही तर्कसंगत व न्याय आहे, पण भारतासारख्या देशात अशा धोरणामुळे बेरोजगारीत काय झालेलं आहे? वाढ होत आहे. पुढचा आहे कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव. कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव हे एक बेरोजगारीचं कारण आहे. भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अशिक्षित व अकुशल मनुष्यबळाचा आहे. म्हणजे भारतीय लोकसंख्येचा सगळ्यात मोठा भाग काय आहे? अशिक्षित असून अकुशल मनुष्यबळाचा असून भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक अभ्यासक्रम मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. व्यावसायिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. हेही एक कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव असल्यामुळं
बेरोजगार हे काय आहे, वाढत चाललेला आहे. त्यानंतरचं आहे रोजगाराची अपेक्षा. रोजगाराची अपेक्षा हे एक आहे बघा. भारतातील सुशिक्षित रोजगार पांढऱ्या पेशा व्यवसायात नोकरी करण्यास तयार असतात. भारतातील सुशिक्षित रोजगार हे काय असतात, पांढऱ्या पेशा व्यवसायात नोकरी करण्यास तयार असतात. नाविन्यपूर्ण व उद्यमशीलतेच्या कमतरतेमुळे स्वयंरोजगाराचा अभाव दिसून येतो. नाविन्यपूर्ण व उद्यमशीलतेच्या कमतरतेमुळे स्वयंरोजगाराचा अभाव दिसून येतो. जोपर्यंत अपेक्षित पगार आणि कामाच्या स्वरूपानुसार रोजगार मिळत नाही तोपर्यंत पदवीधारक बेरोजगार राहण्यास पसंत करतात. म्हणजे तो कुठलं तरी कमी दर्जाचं करावं किंवा काहीतरी इतर बिझनेस करावं असं त्यांना वाटत नाही. जोपर्यंत त्यांना अपेक्षित पगार मिळत नाही किंवा कामाच्या स्वरूपामध्ये त्यांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत ते पदवीधारक बेरोजगार राहण्यासाठी पसंत करतात. त्यानंतरचं आहे शेतीचे हंगामी स्वरूप. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. शेतीचे हंगामी स्वरूपाबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. भारतातील शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. म्हणजे शेती पावसावर अवलंबून आहे. जलसिंचनाचा सुविधाचा काय आहे, अभाव आहे. कमी प्रतीची सुपीक जमीन, कालबाह्य उत्पादन तंत्र, प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता हे काय झालेलं आहे, कमी झाली आहे. मग वर्षातून काही महिन्यांसाठी रोजगार मिळतो व काही महिने रोजगार उपलब्ध नसतो. त्यामुळे शेतमजुरांचा श्रमशक्तीचा वापर होत नाही. अशा प्रकारे शेतीचे हंगामी स्वरूप हे काय आहे, बेरोजगार वाढीचं महत्त्वपूर्ण कारण आहे. आर्थिक विकासाचा कमी दर हा एक काय आहे, बेरोजगार वाढीचे कारण आहे. आर्थिक विकास किंवा औद्योगिक बेरोजगारीचं महत्त्वपूर्ण कारण आहे. बघा, भारताचा एकूण आर्थिक विकास दर काय आहे, कमी आहे. औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे सिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे. खते म्हणा, पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होतो. याचा परिणाम म्हणजेच रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही. अशा प्रकारे आर्थिक विकासाचा दर कमी हे सुद्धा काय आहे, बेरोजगारीचे कारण आहे. त्यानंतरचं आहे ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. बघा, त्यानंतर काय आहे, शेवटचं आहे ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. याविषयी आपण माहिती पाहत आहोत. तर बघा, रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे. त्यामुळे नागरी भागात बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत आहे. अशा प्रकारे इत्यादी बेरोजगारीचे कारण आपण पाहू शकतो. त्याशिवाय बेरोजगारीचे परिणाम म्हणून तुम्हाला काही ॲडिशनल माहिती मी सांगायला पसंत करते. तर बघा, बेरोजगारीचे आर्थिक आणि सामाजिक दोन परिणाम आहेत. त्यामध्ये आर्थिक परिणामामध्ये मानवी संसाधनाचा काय होतं, अपव्यय होतो. कल्याणकारी योजनांचा अंमलबजावणीचा अभाव असतो किंवा दारिद्र्य व उत्पन्न विषमता निर्माण होते. अनौपचारिक क्षेत्राची वाढ होते. अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भार असतो. पुढचा आहे सामाजिक परिणामाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सामाजिक तणाव आणि अशांतता निर्माण होतो. मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो आणि आर्थिकता निर्माण होते. हे सगळे सामाजिक परिणामामध्ये आपल्याला पाहता येतं. दुसरं म्हणजे बेरोजगार कमी करण्याचा सामान्य उपाय आपण पाहू शकतो. बेरोजगार कमी करण्याचे सामान्य उपायांमध्ये पहिला आहे शेती क्षेत्राचा आपण विकास करू शकतो. पर्यायी व्यवसायाची सोय करू शकतो. शिवाय पायाभूत सुविधांचा विकास करू शकतो किंवा शिक्षण पद्धतीतील सुधारणा करू शकतो. पाचवा आहे पर्यटनांचा विकास करू शकतो. सहावा आहे श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा आपण वापर करू शकतो. सातवा आहे माहिती तंत्रज्ञान व संदेशवहनांचा विस्तार करू शकतो. आठवा आहे व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी तरतूद करू शकतो. नववा आहे ग्रामीण औद्योगिकरण करू शकतो किंवा स्वयंरोजगाराला प्रेरणा देऊ शकतो. अशा प्रकारे बेरोजगार कमी करण्याचे हे काय आहेत, सर्वसामान्य उपाय आहेत. तर विद्यार्थ्यांना आता आपण काय पाहणार आहोत, भारतातील बेरोजगार कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहिला आहे रोजगार हमी योजना.
पहिलं काय आहे, रोजगार हमी योजना. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. रोजगार हमी योजना ही सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने 28 मार्च 1972 रोजी सुरू केली आहे. याचा प्रमुख उद्देश ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरविणे असून ग्रामीण बेरोजगाराची व दारिद्र्याची समस्या सोडविणे हा आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत सरकारने किमान रोजगार पुरवण्याची हमी दिलेली आहे. या योजनेची महाराष्ट्रातील यश पाहता भारतातील इतर राज्यांनी ही योजना अंमलात आणली आहे. त्यानंतरचा आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. याविषयी आपण काय पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत. बघा, ही योजना एप्रिल 1999 मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP व इतर योजनांचे पुनर्गठन करून सुरू करण्यात आली आहे. ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी एकमेव स्वयंरोजगार योजना आहे. पुढचा आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, ही योजना डिसेंबर 1997 मध्ये सुरू झाली असून ही योजना शहरी बेरोजगारांना व अर्धरोजगारांना फायदेशीर रोजगार पुरविते. अशा प्रकारे यामध्ये स्वयंरोजगार आहे, महिला स्वयंरोजगार कार्यक्रम आहे, रोजगार प्रोत्साहनासाठी कुशल प्रशिक्षण व शहरी वेतन रोजगार कार्यक्रम सामावलेले आहेत. या योजनांसाठी केंद्र सरकार 75% व राज्य सरकार 25% खर्च करते. पुढे आहे प्रधानमंत्री रोजगार योजना. ही योजना, पुढचं काय आहे, प्रधानमंत्री रोजगार योजना. ही योजना 1993 पासून लागू केली असून या योजनेअंतर्गत लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शाश्वत स्वरूपाचा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानंतर काय आहे, पाचवा ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पाचवा कुठला आहे, ग्रामीण युवक प्रशिक्षण स्वयंरोजगार योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहा, ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या सोडविणे याच उद्देशाने या योजनेचा प्रारंभ 1979 साली झाला. तसेच या योजनेचे ध्येय साधारणतः 20 लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हे आहे. म्हणजे TRYSCM ही योजना, त्यालाच काय म्हटलं जातं, ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजना. स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत 1999 मध्ये काय करण्यात आलेलं होतं, त्याच्यात विलीनीकरण करण्यात आलेलं आहे. बघा, पुढचा आहे जवाहर रोजगार योजना. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, मागासलेले 120 जिल्ह्यांना रोजगार पुरविण्याच्या हेतूने 1 एप्रिल 1989 मध्ये सरकारने जाहीर केलेली नवीन वेतन रोजगार योजनामध्ये जवाहर रोजगार योजना होय.